तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता इथे यशोधन म्हणजेच यशादा हा कामासाठी निघून जात असतो अवनीला काही गोष्टी सांगून। तो निघून गेल्यानंतर अवनीच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात, पण राजा आता अवनीचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचं काम करत असतो, जेणेकरून अवनीने यशादाबद्दल काही प्रश्न विचारू नयेत असा त्याचा इथे समज झालेला असतो। आणि त्यामुळे तो अवनीला म्हणत असतो, हे बघा, मी ना तुमच्यासाठी काही पुस्तकं आणली आहेत, ही पुस्तकं तुम्ही वाचा, तुम्हाला वाचनाची फार आवड आहे ना, आणि म्हणूनच ही पुस्तकं मी तुमच्याकरिता घेऊन आलो आहे, असं आता इथे तो सांगू लागलेला असतो। तेव्हा अवनी म्हणत असते, अरे पण मला ना तुला काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे। तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा, आत्ता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल माझ्याशी काही बोलू नका आणि काहीही सांगू नका, मी काय म्हणतो ती गोष्ट एकदा तुम्ही लक्षात घ्या। तेव्हा अवनी म्हणत असते, अरे पण पण तुम्ही एकदा ही पुस्तकं तरी बघा ना। तेव्हा अवनी म्हणत असते, नाही, माझ्याकडे माझ्या वाचनासाठी माझी बरीच अशी पुस्तकं आहेत, ते पुस्तके मी वाचेन ना। आणि हे बघ, मी ज्या आता फील्डमध्ये आहे ती फील्ड वेगळी आहे, आणि ही अशी क्राईम आणि त्याचबरोबर हॉररची पुस्तकं मला वाचायला नाही आवडत। तेव्हा राजा म्हणत असतो, सॉरी सॉरी, तुमचा चॉईस वेगळा आहे ना, मला वाटलं ही पुस्तकंसुद्धा तुम्हाला आवडतील। पण आता अवनी म्हणत असते, हे बघ, तू पुस्तकं आणलीस ते अतिशय चांगलंच केलंयस, पण मला ना तुला काहीतरी विचारायचं आहे। म्हणजे बघ ना, आत्ता यशादा असा कामावर गेलाय, तो तर खूप मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे ना, आणि तो कॉन्ट्रॅक्टर असून असा कसा काय पिशवी वगैरे हे सगळं काही घेऊन, अहो त्याचं काय आहे तुम्हाला सांगू का, इथे तो खूप मोठा कॉन्ट्रॅक्टर जरी असला ना तरी तो जमिनीवरच राहतो। तुम्ही सुद्धा खूप मोठ्या इथे अधिकारी झालात ना तरी तुम्ही सुद्धा जमिनीवरच राहा, आणि त्याला खूप साऱ्या साईट्सवर जायचं असतं म्हणून तो सायकलवर जातो, असं कसं असं खोटं नाटक सांगून राजाने अवनीच्या प्रश्नाचं खोटं उत्तर दिलेलं असतं। त्यानंतर मात्र आता म्हणत असतो, हे कधी ना कधी मला फारच जड जाणार आहे। दुसरीकडे आपण पाहतो, आता महेशला पाठवलेला सुलूने जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ मात्र त्याने इथे संगीताला म्हणजेच अवनीच्या आईला आणि त्याचबरोबर इथे प्रीतीला ह्या दोघींना सुद्धा दाखवलेला असतो। संगीता तो व्हिडिओ पाहून रडायला लागलेली असते आणि म्हणत असते, मी म्हणत होते, आई आणि बाबा दोघी जण हिला सांगत होतो की लग्न करू नकोस, लग्न करू नकोस म्हणून, पण पोरीनं मात्र काही ऐकलं नाहीये आणि हे सगळं करून बसली। काय करायचं आता समजत नाही, काय गरज होती एवढं सगळं काही करण्याची, आत्ताच तर नुकतंच लग्न झालंय आणि तरी लगेच माझ्या पोरीचा छळसुद्धा सुरू झाला। अरे महेश, जा ना, आपल्या पोरीला इथे माहेरी घेऊन ये। अगं, काही संबंध नाही आहे तिचा आणि आपला, आपण तिला कधीही आणि कुठेही कसलंही इथे घेऊन येणार नाही आहोत। तिचं तिनं लग्न केलंय ना, तिनं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय, तिचा आणि आपला काही एक संबंध नाही आहे। अरे बहीण आहे ना तुझी ती, मग असं कसं बोलू शकतोस तू, प्रीती त्याला विचारत असते। तेव्हा तो म्हणत असतो, बहिणीने एकदा तरी विचार केला का, बापाला काय वाटेल, भावाला काय वाटेल, आपल्या संस्कारांचा त्याचबरोबर आपल्या नावाचा कशाचा तरी एकदा तरी विचार केला का? मग तिने जर ह्या सगळ्या गोष्टींचा एकदाही विचार केला नाही तर मग आपण तिचा का विचार करायचा? मला तिच्याविषयी काही एक वाटत नाही आहे, आणि तुम्हीसुद्धा इथे काहीच वाटून घेऊ नका, असं महेश स्पष्टपणे संगीताला सांगत असतो। संगीताला मात्र आता रडायला येत असतं, किती नाही म्हटलं तरीसुद्धा स्वतःच्या पोटची लेक अशा पद्धतीने लग्न करून गेली, आणि लग्न करून गेल्यानंतर आता काही दिवसातच तिचा छळ सुरू झाला आहे। दुसरीकडे आपण पाहतो, आता पाण्या हा पायलला खूप ओरडलेला असतो, आणि ओरडल्यामुळे मात्र पायल आता एका ठिकाणी बसून रडायला सुरुवात करत असते, आणि माझा पाण्या मला एवढं कसं काय बोलला, मला हे सहन होत नाही। तेव्हा तिची मैत्रीण तिला समजावत असते आणि म्हणत असते, अगं तू वेडी आहेस का, असं रडायला काय झालंय तुला, आणि तुला एक गोष्ट कळत नाही का, तो तसाच आहे। मग आता ती म्हणत असते, नाही, तो तसा जरी असला तरीसुद्धा माझा पाण्या आहे,
आणि मला त्याच्यावर फार अभिमान आहे किंवा माझं त्याच्यावर प्रेम आहे. मला काही करून त्याच्याशी बोललं पाहिजे असा सुद्धा ती आता इथे विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो इथे आता तिची मैत्रीण म्हणत असते, तुला काय करायचं ना ते कर, माझं माझं मी निघून जाते. मग आता ती म्हणत असते, खरंच ना तू कोण आहेस ना तेच मला काही कळत नाही. म्हणजे तू माझी मैत्रीण आहेस का कोण ते सुद्धा मला कळत नाही. तू अशी कशी वागू शकतेस ग? बरं ठीक आहे, ऐक, मला कॉलेजला नाही जाते मी, पण ऐक ना मी काय म्हणते ते, एक काम करूया का, मस्त आपण इथे त्याच्यासाठी काही गिफ्ट घेऊया का? तू त्याला गिफ्ट वगैरे दे, पण आता मी नाही आहे येणार, मला कॉलेजला जायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते, असं काय करतेस? हे बघ, गिफ्ट घ्यायचं आहे ना तर मग तू माझ्याबरोबर यायचं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा तू माझ्याबरोबर यायचं आहेस. आणि त्यामुळे दोघीजणी आता गिफ्ट देण्यासाठी लगेचच बाहेर निघालेल्या असतात. दुसरीकडे आता अण्णांना जाग आलेली असते, ते सुद्धा सकाळी बऱ्याच उशिरा. जेव्हा जाग येते तेव्हा मात्र इथे ते धन्या धन्या म्हणून आवाज देत असतात. आणि आवाज देत असताना अवनी बाहेर येते आणि म्हणत असते, अण्णा काय हवंय का तुम्हाला? इथे कोणीही घरी नाही आहे, सगळेजण बाहेर गेले आहेत. तुम्हाला जेवायचं आहे का? भूक लागली का? तेवढ्यातच आता इथे धन्या बाहेर आलेला असतो आणि तो म्हणत असतो, का काय झालेलं आहे? आणि तेव्हा ते म्हणत असतात, काही नाही, काय नाही झालेलं, भूक लागली रे. भूक लागली का? अच्छा अच्छा, असं आहे तर. पण मी काय म्हणतो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, का काय झालेलं आहे? नाही नाही, तुम्ही भूक लागली तर लगेचच आता इथे अण्णा आतमध्ये जातात आणि आतमध्ये जाऊन लगेच इथे जेवायला काय आहे ते बघत असतात. आतमध्ये जाऊन जेवायला काय आहे हे पाहिल्याबरोबर लगेच आता इथे अवनी म्हणत असते, सगळा स्वयंपाक इथे बनवून ठेवलेला आहे. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच आपण पाहतो की इकडे अण्णा म्हणत असतात, अरे काय रे पोरांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? तेव्हा ते म्हणत असतात, कोणती आणि कसली गोष्ट? अरे तेच तेच खाऊन, त्याच गोष्टी खाऊन तुम्हाला कंटाळा नाही का आला? तेव्हा लगेच आता इथे हा जो काही धन्या आहे तो म्हणत असतो, तुम्हाला आणि कसला कंटाळा येतोय? तेव्हा अण्णा म्हणत असतात, तू तुझ्या बॉब्या घेऊन खाण्याचा प्रयत्न करतोयस का? मग तुझ्या तू बोब्या खा ना. इथे मला काय हवंय काय नकोय हे अजिबात तुला नाही सांगायचंय, मला कळलं तुला? असं म्हटल्याबरोबर लगेचच आता आपण पाहतो इथे अण्णा म्हणत असतात, जेव्हा मी ट्रक ड्रायव्हर होतो ना तेव्हा मात्र मी सतत कंटिन्यू बाहेरचं काय 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 खायचो. अंडा भुर्जी म्हणू नको, चिकन तंदूर म्हणू नको किंवा आणखी बरंच काय काय ते नावं घेत असतात. मग आता अवनी म्हणत असते, हे असल्या डिशेसची नावं आहेत का? हे काय बोलताय तुम्ही? त्याच वेळेला अण्णा म्हणत असतात, अगं ती बोलायची स्टाईल आहे ग, पण तुला सांगू का, आता हे घरचं खाऊन खाऊन ना मला कंटाळा आलाय, असं वाटतंय काहीतरी बनवावं मस्त असं. मग तुम्हाला स्वयंपाक येतो अण्णा बनवायला? असं धन्या म्हणत असतो. हां, स्वयंपाक येतो म्हणजे काय येतो, पुरणपोळी सोडता त्याचबरोबर ती आळूवडी कोथिंबीर वडी सोडता मला सगळं काही बनवता येतं. अंडा भुर्जी तर माझ्या हातची खाऊनच बघ. असं म्हणून आता धन्या म्हणत असतो, म्हणजे तुम्ही आता अंडा भुर्जी बनवणार? हो, बघ बनवतो की नाही. आता अण्णा लगेच आतमध्ये जाऊन कांदा, अंडे आणि जे काही अंडा भुर्जीला लागणारं सामान आहे ते सगळं बाहेर घेऊन येतात. आणि बाहेर घेऊन आल्याबरोबर लगेच आता ते म्हणत असतात, मग इथे बाहेर कुठे करायचं आहे? तेव्हा अण्णा म्हणत असतात, बाहेर कुठे म्हणजे मस्त सुनेसाठी आज अंडा भुर्जीचा बेत करूया, तो सुद्धा चुलीवरती. मग चूल तर मांडलेली असते. लगेच आता तिथे असलेल्या काड्याकुड्या घेतात आणि चूल पेटवायला घेत असतात. आता सुरुवातीला कांदा कापायचा असतो. अण्णा कांदा कापायला घेतात, पण अवनी म्हणत असते, मी चिरून देते तुम्हाला कांदा. मग आता अण्णा म्हणत असतात, तू चिरतेस का? बरोबर, घे घे चिर. मग आता अवनी कांदा चिरायला घेते, पण अवनीला सवय नसल्यामुळे कांदा धड कापला जात नाही आणि डोळ्यातून पाणी यायला लागतं. मग आता अण्णा कांद्याची एक साल घेतात आणि तिचा डोक्यावर ठेवून म्हणत असतात, अशी डोक्यावर साल ठेवायची. डोक्यावर साल ठेवली ना तर मग डोळ्यातून पाणी येत नाही आणि कांदा फटाफट चिरला जातो. मग आता धन्या हसायला लागतो आणि म्हणत असतो, वहिनी हा कांदा चिरतेस ना तू? तेव्हा ती इथे अण्णा म्हणत असतात, कांदा नाही चिरत तर काय करते, शिकेल ना हळूहळू. नाही,
नाही तू शिकशील ग, म्हणजे त्याचं काय ना, कधी तू काम केलेलं नाही, तू कांदा कापलेला नाही ना, मग तुला हळूहळू कांदा वगैरे कापायला येईल, तू काळजी करू नको, काप तू कांदा काप. अवनी मात्र ओबडधोबड कांदा कापत असते. आता इकडे अण्णांनी जवळपास चूल पेटून घेतलेली असते, त्याचबरोबर अंडीसुद्धा फोडून घेतलेली असतात. आणि त्यानंतर शेवटी अवनीला काही केल्या कांदा चिरायला जमतच नाही. मग त्या अण्णा शेवटी अवनीकडून ते कांदे आणि ते सगळं काही घेतात आणि स्वतःच मात्र कांदे कापायला घेत असतात. आता इकडे अवनीला थोडासा ठसका लागलेला असतो. तेवढ्यातच अण्णा म्हणत असतात, अगं वर बघ वर बघ, वर लक्ष्मी लक्ष्मी, म्हणजे तुझी सासू तुझी आठवण काढत असेल. अवनी मात्र जसं जसं अण्णा सांगतील तसं तसं ती सगळं काही करत असते. आता मात्र इथे भुर्जीला तर कढीपत्त्याची फोडणी अण्णांना द्यायची असते, पण घरामध्ये कढीपत्ताच नसतो. इथे धन्या म्हणत असतो कढीपत्ता संपलाय. मग आता कढीपत्ताच नाहीये. मग त्यांना म्हणत असतात, थांब कढीपत्ता घेऊन येतो. कुठून घेऊन येत आहे? अरे ते सुलीच्या घरून घेऊन येतो ना कढीपत्ता. पण तेव्हा धन्या आणि त्याचबरोबर अवनी दोघेही जण अण्णांना थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात, नाही नाही अण्णा, हे बघा असं करू नका. काय करताय तुम्ही, वेड्या आहात का? हे बघा तुम्ही असं करू नका. पण अण्णा कुठे थांबतायत? अण्णा मात्र सुलीच्या अंगणामध्ये तोपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात. दुसरीकडे आपण पाहतो महेशला राग आलेला असतो आणि त्यामुळे मात्र महेश हा ज्या ठिकाणी राजा काम करत असतो त्या मालकाकडे जातो आणि तो मालक इथे झाडांना पाणी घालत असतो. तेवढ्यातच महेश त्या पाईपावरती पाय ठेवत असतो आणि तेव्हा तो मालक म्हणत असतो, कोण आहे रे फुकणीचा, पाय काढ. तेवढ्यातच पाठीमागे पुन्हा एकदा वळून पाहतो तर महेश असतो आणि तेव्हा तो पाईप हातातला काढून फेकून देतो. महेशला हा घाबरत असतो आणि म्हणत असतो, मालक साहेब माफ करा माफ करा, त्याचं काय ना झाडांना पाणी घालत होतो. हल्ली बघा ना झाडं सुकायला लागलेली आहेत, पाऊस वगैरे वेळेवर नाही ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, खरंच माफ करा बरं का, असं तो बोलत असतो. पण महेशला राग आलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो, पण इकडे कसं काय येणं केलं, काही चुकलंय काय, काही काम होतं का तुमचं? मग आता महेश म्हणत असतो, तेच काम करायचं आहे आणि त्यासाठीच मी इथे आलेलो आहे. मग आता लगेचच तो म्हणत असतो, बोला ना का काय झालेलं आहे? मग आता महेश म्हणत असतो, तुझ्याकडे काम करतंय कोण? म्हणजे म्हणजे काय झालं? नाही, तुझ्याकडे काम करणारा तो जो काही राजा आहे ना, त्या राजाला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकायचं. अहो असं काय करताय? त्याचे 2चे 4 हात झालेत आणि जर मी त्याला कामावरून काढून टाकलं तर तुमची बहीणसुद्धा आहे ना, तिलासुद्धा त्रास होणारच ना. मग आता इकडे तो म्हणत असतो, त्याची काळजी तू करू नकोस, तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं. त्याला उद्या आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकायचं, त्याला कामावर ठेवायचं नाही. आणि जर असं नाही केलंस तर मग मी काय करेल हे तुला चांगलंच माहिती. मग आता ते म्हणत असतात, ठीक आहे साहेब, मी काही तुमच्या शब्दाबाहेर अजिबातच नाही, तुम्ही म्हणाल ना त्या पद्धतीने मी सगळं काही करेल, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतो. आता इकडे महेश म्हणत असतो, ठीक आहे, मी जे सांगितले ना तेच करायचं, असं म्हणून तो त्याला धमकी देऊनच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता तो तिथून निघून जातो. पण इकडे दुसऱ्या बाजूला मात्र समोरून राजा येताना त्याला दिसलेला असतो आणि राजा जेव्हा येताना दिसतो तेव्हा तो लगेचच तिथेच बाजूला उभा राहिलेला असतो. आता राजा येतो आणि डायरेक्टच बंगल्याच्या आतमध्ये जायला निघालेला असतो. तेवढ्यातच त्याचा मालक त्याला आवाज देतो आणि म्हणत असतो, ए कुठे चाललास? अहो असं काय करताय? चावी घ्यायला चाललोय ना. चावी कशाला? म्हणजे चावी नाही घ्यायची? म्हणजे मला सांगा, काम नाही करायचं आहे? काम नाही करायचं आहे? अहो मी 4 दिवस सुट्टी काय टाकली तर तुम्ही लगेचच असं बोलायला लागलाय? तेव्हा तो म्हणत असतो, नाही, तुला कामावरून काढून टाकलंय. तेव्हा मात्र राजा म्हणत असतो, मस्करी करायला का तुम्ही माझी? का मस्करी करताय? हे बघा माझी मस्करी वगैरे नका करू. अहो तुम्ही मला कामावरून नाही काढून टाकू शकत. मान्य आहे, मी 4 दिवस जरा सुट्टी घेतली, कारण ते काय झालं, लग्न आणि 2चे 4 हात झालेत ना. नाही, तुला तेच सांगायला लागलोय, मी कामावरून तुला काढून टाकलंय. मग आता राजा म्हणत असतो, हे जरा जास्तच होतंय, असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही का मला कामावरून काढून टाकलंय? हे बघा मी कामावरून कुठेही जाणार नाही, मी कामच करणार आहे आणि मला माहिती आहे तुम्ही माझी मस्करी करताय म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, नाही राजा, मी तुझी मस्करी करत नाही आहे, मी तुला खरंच कामावरून काढून टाकलेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हे बरं आहे तुमचं, हे चांगलं आहे, म्हणजे इथे मला एवढं वापरून घेतलं आहे तुम्ही, एवढे भाडे मारून घेतलेत, मी एवढं काम केलं आहे, त्यामुळे तर तुम्ही एवढं घर बांधलं, एवढा पैसा कमवला आहे. आणि तुम्ही जर मला कामावरून काढून टाकणार असाल ना तर ठीक आहे, नका ठेवू, जातो माझा मी बघेल माझं काय करायचं. तर आता काय माझं लग्न झालं आहे, त्याच्यानंतर 3 भावंड आहेत आणि सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे. मग आता तुम्ही मला नंतर पश्चाताप करा ना, नंतर जर तुम्ही मला बोलवलं ना तरीसुद्धा मी तुमच्या कामावर वगैरे अजिबातच येणार नाही, ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा. पण आता लगेचच राजा जाण्याचं नाटक करत असतो. मग आता तरीसुद्धा
तो मालक मात्र थांबवत नाही. पण मग राजा पुन्हा पुढे येतो आणि म्हणत असतो, हे तुम्ही मुद्दाम करताय ना? असं वाटत नाही का की हे सगळं तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली येऊन करताय म्हणून? काय चाललंय काय तुमचं? खरं खरं सांगा, तुम्हाला कुणी हे सगळं करायला सांगितलंय का? तेव्हा तो मालक म्हणत असतो, हे बघ बाळा, त्या चंद्रकांत देशमानेच्या पोरीसोबत तू लग्न केलंयस. मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घे. हे बघ, त्या पोरीला उचल आणि त्यांच्या घरी नेऊन सोड. काही गरज नाही आहे तुला इथे हे सगळं काही करण्याची. हे बघ, तुझं आयुष्य आहे, तुझं आयुष्य तू व्यवस्थित जग. मग आता राजाला राग येतो. तो म्हणत असतो, सांगा, खरं खरं सांगा, कोणी धमकी दिली तुम्हाला? आत्ताच्या आत्ता त्याला सरळ करतो. हे बघ, मला सुद्धा कळतंय, मला सुद्धा तुला कामावरून नाही काढायचंय बाळा, पण माझे सुद्धा हात दगडाखाली आहेत. मला सुद्धा इथे धमकी दिलेली आहे. मग आता राजा म्हणत असतो, ठीक आहे, तुम्हाला धमकी दिली ना आणि तुम्हाला त्यांचंच जर ऐकायचं असेल आणि तुम्ही मला नंतर किती फोन केले ना तर मग मी येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, मी सुद्धा अशी तुमच्यापेक्षा जास्त मोठी ट्रॅव्हल्स एजन्सी काढणार आणि त्यानंतर त्या ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये मात्र तुम्हालाच मी ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवणार. ही गोष्ट मात्र तुम्ही विसरू नका. मग आता तो मालक म्हणत असतो, माझ्याहीपेक्षा मोठा हो, खूप मोठा हो, सुखाने राहा, सुखाने संसार कर, पण आता तर मी तुला इथे कामावर नाही ठेवू शकत, असं सुद्धा आता इकडे ते स्पष्टपणे सांगत असतात. तेव्हा अजूनच राजाला राग येत असतो. राजा म्हणत असतो, आता तर मी त्या महेशला सोडणारच नाही. त्या चंद्रकांत देशमानेनेच हे सगळं काही तुम्हाला करायला लावलंय ना? तेव्हा ते म्हणत असतात, नाही रे बाळा, हे बघ, जरी त्यांनी करायला लावलेलं असलं ना तरीसुद्धा मी तुला सांगतोय. पण राजा मात्र आता इकडे पेटून उठलेला असतो. नोकरी तर गेलेलीच असते, पण आता मात्र राजा त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या तत्वांशी एकनिष्ठ राहायचंय तर मग राहा. दुसरीकडे आपण पाहतो, अण्णा मात्र सावसूतपणानेच इथे सुलूच्या अंगणामध्ये प्रवेश करतात. तिथे असलेल्या कडीपत्त्याची 4-5 पानं ती तोडून घेतात आणि 4-5 पानं तोडून घेतल्याबरोबर आता घराकडे जाणार तेवढ्यातच सुलू मात्र बाहेर अंगणामध्ये मिरच्या वाळत घालायला आलेली असते. जेव्हा अण्णा सुलूला पाहतात तेव्हा मात्र इथे तिच्यापासून वाचण्यासाठी तिथे एक निळ्या रंगाचा ड्रम असतो. तो ड्रम स्वतःच्या डोक्यावर घालून घेतात आणि त्या ड्रमखाली स्वतःला पूर्णतः कव्हर करून घेत असतात. आणि त्यानंतर मात्र इथे आता सुलू तिचं काम करत असते, मिरच्या वाळत घालत असते. आणि तेव्हा लगेच आता इकडे हा जो काही ड्रममध्ये अण्णा आहेत तो ड्रम त्या जागेवरून दुसऱ्या जागेवर हळूहळू चालायला लागतो. आता सुलू ते सगळं काही पाहते आणि विचार करत असते, हे सगळं काही काय आहे आणि हा ड्रम एवढा कसा काय हलू शकतो तेच काही कळत नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. हे सगळं काही बोलल्यानंतर पुन्हा एकदा आता लगेचच तो ड्रम हलल्याला जातो. मग आता अण्णा मात्र त्या ड्रममधून बाहेर येतात आणि सुलूला घाबरवत असतात. सुलू मात्र प्रचंड घाबरते आणि सुलू प्रचंड घाबरल्यानंतर आता लगेचच तिच्या हातामध्ये असलेल्या त्या मिरच्या ती फेकून देते आणि आतमध्ये मात्र धावतच जाते. आता सुलू आतमध्ये धावतच गेल्यानंतर इथे अण्णा तोपर्यंत त्या कुंपणातून स्वतःच्या अंगणामध्ये जाऊन पोहोचलेले असतात. इकडे अवनी आणि त्याचबरोबर धन्या हे दोघेही जण आनंदाने उड्या मारत असतात. आता इकडे अण्णा नाचायला लागलेले असतात. कावळी कशी टरकली, कावळी कशी घाबरली, कावळीची कशी आता इकडे खिल्ली उडवली, असं म्हणून ते आता नाचू लागलेले असतात, डान्स करत असतात. तेवढ्यातच आता सुलू इथे बाहेर आलेली असते आणि म्हणत असते, धोंड्या, मी तुला अजिबात सोडणार नाही. तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? तू समजतोस कोण स्वतःला? आणि त्याचबरोबर थांब, आता तुझी चांगलीच मस्ती जिरवते आणि चांगलाच माज उतरवते, असं म्हणत असते. पण अण्णाने मात्र इथे आता सुलूला जवळपास गुलीगत धोकाच दिलेला असतो आणि तिथून ते निघून आतमध्ये गेलेले असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, संगीता रडत असते. तेवढ्यातच आता इथे चंद्रकांत खाली आलेले असतात आणि चंद्रकांत खाली आल्याबरोबर इथे आता ते संगीताला म्हणत असतात, संगीता, काय चाललं आहे? का रडतेस उगाचच? हे बघ, भरल्या घरामध्ये असं रडू नकोस, काही गरज नाही आहे तुला रडण्याची. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, कशी नको रडू, सांगा ना. अहो, अवनीला माफ करा ना, द्या ना सोडून हे सगळं काही. आणि मी तुम्हाला सांगते ना, एवढी तुम्हाला हे सगळं काही करण्याची काही गरज नाही आहे, असं आता इथे ती बोलत असते. आणि तेवढ्यातच आता तिथे विवान आलेला असतो. विवान आल्याबरोबर लगेचच आपण पाहतो इकडे चंद्रकांत देशमानेंचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ते त्याला म्हणत असतात, विवान, तू आत्ता ह्या वेळेला इथे काय करतोयस?
कारण विवानला फक्त आणि फक्त अवनीला धडा शिकवायचा असतो आणि आता तर अवनी त्याच्या आयुष्यात नाही, पण आता तो पुन्हा आणखी काय कांड करेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. दुसरीकडे आपण पाहतो अण्णांनी चांगली सुलूची मस्ती माज उतरवलेला असतो आणि कडीपत्ता मात्र चोरून आणलेला असतो. आता इकडे चूल पेटून झालेली असते आणि कडीपत्त्याची फोडणी त्याचबरोबर जिरं मोहरी कांद्याची फोडणी घालून मस्त अशी सुगंधित ते अंडा भुर्जी बनवत असतात आणि अवनी मात्र हे सगळं काही पाहतच असते. अवनीला आज खूप जास्त आनंद होत असतो, सोबतच तिला तिच्या बाबांची प्रचंड आठवण सुद्धा येऊ लागलेली असते. आता अण्णा म्हणत असतात, बघितलं का कशी मस्त अशी फोडणी बसलेली आहे, अशी फोडणी बसली ना तर कोणताही पदार्थ छान सुगंधित होतो. आता फोडणीमुळे अवनीला ठसका येतो. मग आता अण्णा म्हणत असतात, वर बघ तुझी सासू आठवण काढत असेल. तेव्हा अवनी हसते आणि वर बघत असते. तर धन्या म्हणत असतो, काय हो अण्णा, आत्तापर्यंत मात्र कधीही तुम्ही आमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कधीच बनवल्या नाही आहेत आणि आज मात्र वहिनीसाठी तुम्ही अंडा भुर्जी बनवली. मग आता लगेचच अण्णा अंडा भुर्जी एका ताटात काढून घेतात आणि अवनीला टेस्ट करायला देत असतात. अवनी म्हणत असते, खरंच खूप छान झाली आहे. आता अण्णा म्हणत असतात, फक्त छान झाली आहे का? तर अवनी म्हणत असते, हो छान झाले. अगं असं नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं तुला सांगू का? काय म्हणायचं? अगं अक्षरशः 5 पटीनं चांगली झाली आहे. मग तावणी म्हणत असते, अंडा भुर्जी जी तुम्ही बनवली ना ती 10 पटीनं चांगली झाली आहे. मग आता इकडे अण्णा पुन्हा एक डायलॉग मारतात आणि म्हणत असतात, मग इथून पुढे सुद्धा अजून ह्यापेक्षा चांगली अंडा भुर्जी मी बनवेल, असं ते म्हणत असतात. आणि त्यानंतर अवनीला म्हणत असतात, काय झालं अवनी, सगळं ठीक आहे ना? तेव्हा अवनी म्हणत असते, नाही, आज मात्र मला माझ्या बाबांची फार आठवण आली. माझे बाबासुद्धा अशाच पद्धतीने अंडा भुर्जी बनवायचे किंवा मला एखादा पदार्थ जर आवडत असेल ना तो ते आईला बनवायला सांगायचे आणि मी मात्र तो आनंदाने खायचे. आज मला खूप जास्त इथे बाबांची आठवण आली. तेवढ्यातच आता इथे अवनी म्हणत असते, तुम्ही पण घ्या ना. पण अण्णा म्हणत असतात, नाही, मी माझा आतमध्ये जाऊन घेतो, असं म्हणून ते ताटामध्ये अंडा भुर्जी काढून घेतात आणि आतमध्ये निघून जातात. तर आता धन्या म्हणत असतो, त्यांच्या खास मित्राबरोबर बसून ते अंडा भुर्जी खाणार आहेत. तुम्ही वहिनी नका काळजी करू. असं आता इकडे बोलल्यानंतर अवनी मात्र बराच वेळ विचारात हरवलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इथे राजाने अवनीसाठी सुंदर अशा बांगड्या आणलेल्या असतात. धन्या त्या पाहतो आणि म्हणत असतो, काय मग आज काय स्पेशल बायकोसाठी एवढं सुंदर गिफ्ट आणले, बायकोसाठी बांगड्या वगैरे आणल्यात, काय बाबा मजाच आहे. आता राजा मात्र थोडासा लाजलेला असतो. धन्या निघून गेल्यानंतर अवनीसाठी त्याने त्या बेडवर बॉक्स ठेवलेला असतो. अवनी म्हणत असते, यात काय आहे? आणि ती उघडून पाहते आणि बांगड्या पाहत असते. तेव्हा अवनी त्याला म्हणत असते, काय मग तुला असं खरंच वाटायला लागलेलं आहे की काय, की मी खरंच तुझी बायको आहे आणि तू तुझ्या बायकोसाठी हे सगळं काही करतोयस? तू ह्या खोट्या लग्नाला खरं लग्न मानायला लागलेलं आहेस की काय? असं सुद्धा अवनी बोलत असते आणि बांगड्या हातामध्ये घेते आणि त्यानंतर मात्र म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर तुझी चॉईस मात्र एवढीही काही वाईट नाही आहे, तुझी चॉईससुद्धा चांगलीच आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे राजाचं मन मात्र उडूउडू झालेलं असतं, कारण अवनीने शेवटी त्याने आणलेल्या बांगड्यांचं कौतुक केलेलं असतं. तर पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.